हाय, तर हा दिवस आहे दुसरा. परीची मस्त आंघोळी केली आणि तिला मी बाल्डीमध्ये बसवली. मस्त एन्जॉय करत होती. औषध वगैरे दिलं, मस्तपैकी रेडी पण केलं तिला, कारण लाईटच नव्हती. मग आम्ही तिच्या जावच्या इथे गेलो होतो वरती. त्यांच्या इथे इन्व्हर्टर होतं. मग आम्ही वरती गेलो, लाईट आली, परत आम्ही खाली आलो, पण परत लाईट गेली. मग दीदी मस्त तिला बाहेर घेऊन बसली होती. पोरं पण मस्त बाहेर खेळत होते फुटबॉल. पाऊस दोनदा येऊन गेला. ऊन पाऊस असं झालं होतं. मग लाईट पण नव्हती. मग दीदी बोलली चल परीला पण फिरून आणू कुठेतरी, गरम पण खूप होत होतं घरी. मग ती बोलली जेटीवरती जाऊया आपण. मग आम्ही चालत निघलो तिकडे जाण्यासाठी. परीला पण जरा बरं वाटतं फिरायला बाहेर, म्हणजे झाडं वगैरे बघत राहते ना, कलरफुल दिसतं, मग ती एन्जॉय करते. मग पोचलो आम्ही जेटीवरती. तिकडे बरेच सारे लोक येतात राऊंडला वगैरे, शूट करायला पण येतात, फोटोशूट वगैरे करायला. मस्त हवा वगैरे सुटली होती तिकडे. मग तिकडून आम्ही निघालो परत येण्यासाठी. म्हणजे घरी येत होतो तेवढ्यात दीदी बोलली मठामध्ये जाऊया स्वामींच्या. मग बोललो चालेल. मग तिथे गाडी होती, गाडीवरती असं मस्त लिहिलं होतं, स्वप्न बापाचे, प्रेम आईचं आणि साथ भावाची. मस्त असं वाक्य लिहिलं होतं. मठामध्ये गेलो. स्वामी बघा किती छान दिसत आहेत, असं वाटतं बघतच राहावं स्वामींना, एवढे छान दिसत होते स्वामी. हे आहे करंजामध्ये आहे ते स्वामींचं मठ. आत्ताच झालं आहे ते मस्त. आम्ही परीला घेऊन गेलो होतो. तिथून आलो घरी. रात्री बघा किती पाऊस पडत होता त्यांच्या इथे. हा बहिणीचा पोरगा बघा कसं एन्जॉय करत होता पावसामध्ये. मस्त असं त्या एन्जॉय करत होता. आणि आम्ही पण, परी आणि मी बाहेर बसलेलो परीला घेऊन. मग इकडेच करूया ब्लॉग एंड.